तर बघूया 31st पार्टीचं नियोजन कसं करायचं. तर आधी चिकन, मटन आणि मासे जे काही आपल्याला आवडत असेल त्या दुकानाबाहेर शिस्तबद्ध लाईन मध्ये उभं राहायचं आणि सगळं सामान घेऊन वर्षभर किचन मध्ये जरी पाय ठेवलेला नसला ना तरी आज मात्र प्रत्येक गोष्टीत हातभार लावायचा आणि जमलंच तर सगळं स्वतःच बनवायचं. आता जेवढ्या मसाल्यांची नावं माहीत आहेत ना किंवा ऐकली आहेत ना ते सगळे मसाले टाकून द्यायचे आणि सुवास इतका दरवळला पाहिजे की शेजारची 4 घरं पिशव्या घेऊन लाईन मध्ये गेली पाहिजे. आता जेव्हा रश्श्याला उकळी फुटेल, भाकरी टम्म फुगेल आणि बिर्याणीचा घमघमाट होईल ना तेव्हा समजायचं बसायची वेळ झाली. मग काय, बसकर टाकून ताट सजवायला घ्यायचं आणि मग आपोआप भाकरी चुरली जाते, रस्सा फुर्रकन पिला जातो आणि बिर्याणी फस्त होऊन जाते. मग रात्री 12 वाजता हॅप्पी न्यू इयर म्हणायचं, नवीन वर्षाचं व्हेजच खाऊन स्वागत करेन असा पण करायचा आणि जमलंच तर झोपून जायचं.